2026 मधील अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात आहे. या काळात विवाहित मुलगी आपली आई, सासू किंवा विष्णुरूपी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी शुभतिथी, एकादशी किंवा शुक्रवारी ओटी भरू शकते. पण ही ओटी नेमकी का भरली जाते, यामागचं धार्मिक आणि भावनिक महत्त्व काय आहे, चला जाणून घेऊयात. याच काळात विवाहित मुलगी आपल्या आईची किंवा सासूची ओटी भरते. यामागचा अर्थ फक्त परंपरा नाही, तर आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असा आहे. आईने आयुष्यभर आपल्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी ही ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी कोणताही शुभ दिवस निवडता येतो. विशेषतः शुक्रवार, एकादशी किंवा शुक्ल पक्ष अधिक शुभ मानला जातो. ओटी भरण्यासाठी कोणताही शुभ दिवस निवडता येतो. ओटीमध्ये काय ठेवतात? हिरवी साडी, नारळ, तांदूळ, हळद कुंकू, फळे, दक्षिणा आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी 33 वस्तू देण्याची ही परंपरा आहे. अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व मानले जाते, कारण हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे 33 वस्तू दान देण्याची काही भागात परंपरा आहे. हे सर्व स्थानिक रीतिरिवाजानुसार बदलू शकते. ओटी भरताना प्रथम आईला तांदळाच्या आसनावर बसवतात, तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावतात, नंतर साडीच्या पदरात सर्व साहित्य ठेवतात आणि शेवटी तिचे आशीर्वाद घेतात. आणि जर आई हयात नसेल तर सासूचीही ओटी भरू शकतात किंवा विष्णू मंदिरात किंवा एखाद्या सुवासिनीला आई समान मानून ओटी भरली जाते. असे मानले जाते की अधिक मासात श्रद्धेने केलेली ओटी घरात सुख, शांती आणि सकारात्मकता घेऊन येते. आईचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती असते. तुमच्या घरीही ही परंपरा पाळली जाते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच धार्मिक व संस्कृतीशी जोडलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.